मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये आज दोन अतिशय महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आलेले आहेत. ज्यामुळे आता जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्यांना जास्त फॉर्म भरता येणार आहे. तर ते कोण दोन ते महत्त्वाचे बदल आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच मित्रांनो, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, त्याच पद्धतीनं मुलांसाठी सुद्धा त्यांनी घोषणेचा या ठिकाणी घोषणा केलेली ती काय आहे मुलांसाठी, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूत या जे काही जी-आर आहे, त्या जी-आरमध्ये जे काही 2 महत्त्वाच्या त्या ठिकाणी अटी होत्या, त्या अटी या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर पाहूत कोणत्या प्रकारच्या त्या अटी होत्या. पहिली अट या ठिकाणी पहा. पहिली अट आहे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेतील. तर यामध्ये वय वर्ष होतं 60, परंतु आता हे वय वर्ष वाढून या ठिकाणी झालेलं आहे 65 वर्षे. म्हणजे 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता हा अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची अट होती, ते आता या ठिकाणी पाहूत कोणत्या प्रकारची अट आहे. ती देखील या ठिकाणी आता रद्द करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची अट होती पहा या ठिकाणी, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे, अशांना हा फॉर्म भरता येत नव्हता. परंतु आज या ठिकाणी ही जी अट आहे 5 एकरपेक्षा जास्त जमिनीची अट या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं ज्या व्यक्तींना 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, अशा व्यक्तींना देखील हा फॉर्म भरता येणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच, ज्या आपण ह्या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितले होते, की मुलांसाठी कोणती योजना असेल, तर पहा 10 लाख विद्यार्थ्यांसाठी ह्या ठिकाणी अप्रेंटिसशिप म्हणून मुले भरती केले जाणार आहेत. किती पद असणार आहेत या ठिकाणी, जागा असणार आहेत 10 लाख विद्यार्थी या ठिकाणी भरती केले जाणार आहेत. आणि अप्रेंटिसशिप म्हणजेच त्यामध्ये मानधन दिले जाते 8,000 किंवा 9,000 ज्या पद्धतीने 12वी असेल किंवा त्याची डिग्री असेल त्या लेव्हलनुसार त्यांना मानधन दिले जाते. अशा पद्धतीने अप्रेंटिसशिप म्हणून 10 लाख पदांची भरती करणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच अप्रेंटिसशिप म्हणजे एक नोकरी वगैरे काही नसते. तर विद्यार्थ्यांची स्किल डेव्हलपमेंट व्हावं आणि त्यांना जे काही अप्रेंटिसशिप म्हणून कार्य करत आहे त्याच्या बेसवर अप्रेंटिस संपल्याच्या नंतर त्यांनी स्वतःचा रोजगार स्वतः उभं करावं, यासाठी ही अप्रेंटिसशिप दिली जाते. नक्कीच या योजनेचा देखील 10 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.